काय बाई लय अवघड आहे. हे सरपण आणि तरा किती काम करा मग किती नाही मुंग्यात का काही मला काही करा मग काय झालं? हा हे बघा ते अरे मुंग्यात का काय काय माहिती बाबा काय चाललंय आजचे काय बाबा हे बघ नाही कार सरपणाचा सरपंच गाडी ती काय तू मग तुला लय भाकरी आवडत का चुलीवरच्या तुला लहान आहे, गावाला सांगावा पण ते जावं अरे तू सुने बाबा तू का असा येड्यावानी करीतो धन्य बाई. आता माहिती जाऊ वारलेलं तुला माहित नाही का रे अरे हा ते तू येतो. बरेच वर्ष झाले ना ते लक्षातच राहत मग ते डोकं असं अरे बाबा इकडे ना असं उभा राहा ना इकडून जस काय आता तुमचं काय चाललंय मलाच काही कळाना. काय चाललंय आता हे काय मुंग्या चाव राहिलाय सर पण भाकरींमध्येच काय चाललंय? नाही रे आणि तू बाहेर दिरतो तुला माहिती ना अरे हा ते तू धीर येतोय का झालं बरं आता. यांना एक असं बोट लावल्यात लगेच गुदगुल्या होत्या तर असं बोलत येत तुम्ही. अरे नाही मी कधी आलं कधी प्यालेलंच दिसतोय. अरे त्यांचं आयुष्यातच पेण्यात गेलंय. अरे त्याला मग जरा समजून सांगायचं ना काम करून घ्यायची त्याच्याकडून. अरे लय 12 बोड्याचा आहे त्यो. हा हा. अरे ते जाऊ दे तू काय म्हणतो ते सुधारला का ते 7 पिढ्या ते सुधारणार नाही त्याच्यामुळे ना आमच्या घरात रोज किरकिरे तुला काम नाही पडावं म्हणून मी सांगतोय ना. तो मग जीव माझ्यासाठी तुटतो पण तू आहे का नीट आणि तुला कळीचा नारद आहे त्या दिवशी नांगरटवाला ट्रॅक्टर आला. हा वाटण्या झालेल्या का नाही झालेल्या? हा झालेलं ना. हा. मग नंबराच्या बाहेर ट्रॅक्टर जाईल का? नाही जाणार लांबून बघतोय असा ट्रॅक्टर कुठं जातो. म्हणजे एवढं हलकट आहे का त्याच्या वावरात ट्रॅक्टर जाईल का? एवढा 12चा आहे त्यो. ते तर सोड रात्रीचं आम्ही लावलं का उसळ पाणी उठवतो रात्रीचा आम्ही पाईप तिकडे वळवितो नाही त्याला धाडा शिका तुम्ही. शिका नाही आता उलटा पालटा करून टाकीन त्याला मी. नाही करायचं. आपल्याला वाटतं चुलताय बाबा असं नाही बोलावं चुलत्याला चुलतानी पण नीट घालावा. बरोबर पण आहे जाऊन दे आता असतो स्वभाव एखाद्याचा बरोबर आहे भाषेत माहिती का. तू आहे तू का तर जाऊन दे तू काय त्याला तसं म्हणतो त्याला तसं त्याला तीच लागत आहे जाऊन दे मरू दे मी बाबा त्याला आपण गप गप अरे पण तुला काम किती पडत आहे. पडत बाबा कवर सहन करायचं. हा मग आता काय तुम्ही पुढचा चाललोय तिकडे ऊस तोडायला. मी का मारायला नाही चाललो, ऊस तोडायला बरं चाललोय. जाऊन दे मी काय म्हणते जाता जाता ती मोटरीचं बरोबर का हा पाणी सोडते उसा पाणी सोड हा. नाही तर जाईन आपला काळूराम चुलता सुभाषराव हा. बरं, चल बरं मी वावराकडे फेरफटका मारून येतो. बरोबर ये तो काय करतोय बघ ये लवकर जाऊन चल बाबा मी आवडते आता ऊस तोडून झालाय. ऊसावर पाणी सोडित. काय करतो तू? अरे माय पाणी चालू आहे तिकडं आज काय करतो? तू भरलं नाही का? काल भरायला आता लाईट होती का? अरे तुझं बागावर पाणी चालू राहतं रात्रंदिवस, आम्ही काय बोलतो का? अरे लाईट नव्हती काल म्हणून मग आता माझ्या भरणं राहिलं तेवढं माझ्या पार ऊस जायला लागला ना. हा आणि तो इकडे उसाला आता पाईप घेऊन चाललाय तिकडे आणि आमच्या इकडे भरणं जायचं का सोडून? अरे हा पण तू नंतर उद्या बिद्या भर ना आता. उद्या बिद्या नाही भाऊ, मला आता भरायचं. ए, तिकडे अरे भरणं तसं तर नको काही येड्यावानी कर. करू. हे पोरं, ए. अरे ह्या वावरात काय भानगड काय माहिती इतकं गवत येतं बघ बाबा ना, हे किती गवत उगलंय. बाबा, मला तर नको नको केलं बाबा या गवतानी आणि वांगे बघ ना आलेत का रे अरे वांगे आता फुलं यायला लागलेत बरं का. वांगे येते मस्त पण बघ ना येणे ना ललितने याला फवारा केला तर बघ ना किती छान झाले याला काय भारी आले आता वांग भारी आले. काय का नाही आळी नाही काय नाही हे बाबा, अवघड. मस्त आले. ए अरे फुलं गळते. नाही रे तुला काय सगळं तेवढं मग अहो भारी वांगे आलेत आता. भरलं भाऊ पाणी. भरलं का काय झालं लाईट टिकली का रे तो आला मला भरून दे, त्याची मोटर चालू होती. कोणाची ये भाऊजीची काय हा. आई या भाऊजीने नको नको केलं 12 महिने त्याच्या मोटर चालू असते अरे झोपटून काढायचं ना मग लगेच. काय आता माग काय? बघायचं हाणायचं त्याला तिथं काय. आपलेच जात ना आपलेच होत. आणि असंच शिकितो का त्याला अरे मग असं आडवय आल्यावर मग काय करणार तो. त्याला तीच लागत आहे आपलं भरणं तरी किती होतं? 10-15 मिनिटाचं भरणं नाही. अरे पण मला एक कळत नाही त्या भाऊजीला किती बाई वावरच वाळून देत नाही बाबा त्याला असं वाटतं काय किती ते पाणी सोडून किती नाही त्या रानाने काय करून काय नाही ते सगळं पिण्यातच गेलंय. हा एवढं करीत आहे तरी शेंगाट कुडलं नुसतं दळ त्याच्याच बाजऱ्या वावरातलं गवत आहे. कोणतं ये त्याच्या कायच वावरातलं मग त्याचं वावर आहे काय अरे वांगे- गवत बांधावरचं हा, गवत ते काढितो का? बी ना बी मग? वाहून आलेलं म्हण ना मग हा त्याचं वावर म्हणलं का मी? हा मग मला ते वाटलं पाणी निवावून आलं का इकडे. अरे लय बाबा कधी बांध नीट न करणार नाही मुद्दाम काँग्रेस तिकडे उपटीन आणि इकडे फेकीन अख्ख्या वावरातलं गवत उपटितो पण बांधावरचं नाही उपटीत. चावटच आहे न काय. जावं.
लयच आवड सोपं आता नाही. लय डोक्यात बसलेला आहे तो मला. आता काहीतरी वळवळ करू दे, मग तिची नांगी कशी ठेवतो बघ मग. वाटायचं चांगला हा हा. तू काय का अरे नको तसं म्हणू दोपटायचा रोज तोंडावर तोंड द्यायचं आणि अरे दुखतं. माझा जीव तुझ्याच आहे. काय टेन्शन घेते अरे हा आपण दोपटायचं बाबा रोज आमच्या तोंडावर तोंड बाणाबारी करून जमणार तुला आहे का? काम नको जास्त म्हणून मी म्हणतोय तुला ते घेऊन जा माझ्या कामाचं बाबा. अरे ललितले काम करतोय मला काही नसतं लय काम नको टेन्शन घेऊ तू. हा मग काय अडचण नाही हा काय नाही बरं ललित मी काय म्हणते खाली मोटर चालू करून बघायची खालची तिकडली विहिरीवरची हा बघा हा कारण की इकडे बोरच्या येणे मोटरने इकडे भरणं होईल आणि खालचं ती विहिरीवर जाऊन तेवढं बघ. तिकडे मोटर चालू करावं लागेल. चल बरं आपण ए, जाऊया. वांगे कसे आले पण वांगे वांगे भारी आले ते मस्त मस्त आले आहेत अरे. आता तिची कशी जळती बघा आता. हा, जाणारच हा. मग ते कष्ट करायला लोक दुसऱ्याने केलं का तिथं जळकुट हा करावाच काय हिंडायचं नुसते पेताने हिंडायचं आणि ती पोराला पण काय करून देत नाही त्या सुनाच्या मागे लागत पोरग पेन त्याच्या माग नाही पोरग चांगले त्याला बळा नाही प्यायचा काय माहिती बाबा आता काय होईन आणि काय नाही. पोराला म्हणा फक्त मध्ये बोलू नको, आता मार खाशीन. आता त्याच्या बापाला तो काय म्हणलं तू गप राहणार आहे का बघू ना काय म्हणतोय. लागलं तू एक बरं सांगायला. चला आपण एरीकडे बरं जाऊ चल बरं चल दिवस जायला लागलाय परत मग अंधार होईल चल बरं तू पण ते काय खालच्या रानात नाही गेल्याला हा, काय चल, चक्कर चल, मारतो ना तिकडे बी. चल घेऊ जाऊन चल कोयता घेर मामा सगळं. काय आला बघा ती पोरग नुसतं डोक्यावर पडल्यावाने मागवतो. आईला ते पोत खाऊन मारलं नुसतं गुरकत आहे त्याला लहान कळाना मोठं कळाना. हा आईला कुठला बोलू ए रवी, ए रवी इकडे. काय झालं एवढं वाढायला? अरे ते गेला ना मोटर चालू करायला त्याला काय आखीच भाग आहे का ते आपलं कुठं झालंय का भरून भरून नाही तिला बघतोय जाऊन तिथं काय आहे ते. बघतो त्याच्याकडे बघतो काय लय त्याचे नाटक चालले इकडे काय वाकडे तिकडे बोलू नको. काय प्रॉब्लेम झाला आकडा तर बरोबर आहे. काय रे वडिलांना काय बोललास तू कुठं काय हा गुरकून बोलतो त्यांना जास्त माज आलाय तुला काय हा घरी कोणी नसताना त्यांच्यावर गुरकतो तू काय म्हणला गुरकतो त्यांच्यावर तू कोण? तुला माज उतरू का मी कोण उतरू तू कोण गुरकत आहे. माझ्या वडिलांना उलट का बोलतोस तू? बोलो तुझ्या बापाला बोलो. तुला माज उतरवायला तुझ्या मला time बापाला नाही बोलो. ऐक आतापर्यंत लय सहन केलं बरं काय का. सहन केलं? आता सहन करणार नाही. आता सहन करणार नाही लागला. बरं का? नकोस मध्ये. ओय, तुझ्यामुळं होतंय सगळं तू आला की आमच्या घरी भांडणं होतं आईला तुझे बरं का? 2-5 मिनिटाच्या भागण्यासाठी तुम्ही भांडणं करता ओय, तुम्हाला काही कळत नाही? आम्हाला काय बोलू नको. हा? आम्हाला बोलायचं नाही काय. हल. हे, तुझ्या नवऱ्याला जा घेऊन. घेऊन जा हल. काय तू सहन जा. अहो, तू तर सांगितलं. धर, धर, त्याला धर. सोड तुम्हाला धर, धर, धर. या आईला. हा? बोलशील मध्ये बोलशील का चल, चल, काय? चल, चल, हा. ए! ए! चल घेऊन जा घेऊन जा. तुला काय बोलायचं नाही तुला बोलायचं नाही हो तू निघ चला. इथून तुझा तुझ्या मुळेच होतंय सगळं चल अरे, चल, कोण चल, होती चल. चल आलं का अरे, काय पण भांडणं आम्हाला होते? बोलत नाही काही. हो काय तुला खाऊ खाऊ हे, सांग. हे, तू. मी नाही पण होती. ए! तू सांग, आला खाऊ खाऊ हे, हे. चल रे पण चल. होती, पण होती. चल. हे आलं का काय भांडणं निघ होते? इथून. चला, चल, चला, आधी चला. रात्री आमच्या निघा, निघा, निघ चला. इथून, चल. चालायचं नाही इथं, चला. त्या आईला वाला नाही एक त्याच्याकडे बघावं लागेल. कशी जिरावली पियातडाची हा हा. आता नादी लय लागतो नाचला होता चल रे